गरमागरम खुसखुशी आणि चविष्ट समोसे घरीच बनवा अगदी सोप्या पद्धतीने. एकदा ही रेसिपी ट्राय केली की बाहेरचे समोसे विसरून जाल. चला तर मग आपण आज बनवूया परफेक्ट खमंग असे समोसे. त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. जास्त वेळ न घालवता चला तर आजची रेसिपी आपण चालू करूया. अशा पद्धतीने एका बटाट्याचे 2 काप करायचे आहे आणि अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये ते सोडून द्यायचे आहे आणि अशा पद्धतीने बॉईल करायला ठेवायचं आहे आणि कुकरचं झाकण बंद करून द्यायचं. बॉईल आल्यानंतरच कुकरचं झाकण बंद करायचं जेणेकरून पाणी बाहेर येणार नाही. या ठिकाणी घेतलेल्या आहे 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रकचा तुकडा. या ठिकाणी घेतलेल्या आहे काळ्या घेतलेल्या आहे कोथिंबीरीच्या आणि या ठिकाणी छान स्वच्छ असं धुतलेला पुदिना घेतलेला आहे. पुदिनाने खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे पुदिना विसरायचा नाही. आणि थोडंसं जिरं घेऊन घ्यायचे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. या ठिकाणी आपली पेस्ट बनवून तयार आहे. या ठिकाणी मैदा घेतलेला आहे. मैद्यामध्ये 1 चमचा टाकलेला आहे मीठ टाकून घ्यायचं आहे 1 चमचा आणि त्यामध्ये टाकायचा आहे ओवा हातावरती घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने मी स्क्रीनवरती दाखवते आहे त्या पद्धतीने हातावरती क्रश करून टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या समोस्यांना खूप छान अशी चव येते. आणि जे आपण ओवा टाकलेला असतो त्या ओव्याची पूर्ण चव आपल्या समोस्यांमध्ये उतरून जाते. खूप छान अशी चव लागते. या ठिकाणी मोठी 2 पळी घेतलेली आहेत तेल. या ठिकाणी मोहन द्यायचं आहे आपल्याला. मोहन चांगलं दिलं तरच आपले जे समोसे आहे ते खमंग आणि खुसखुशीत बनतील. अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मुठ्ठी वळायला पाहिजे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. अशी पद्धतीने मुठ्ठी वळली की समजू शकतात की आपण जे मोहन दिलेलं आहे ते परफेक्ट आहे. आणि थोडं थोडं पाणी टाकून एक कडक असा डव बनवून घ्यायचा आहे. एक ट्रिक नेहमी लक्षात ठेवायची, डव कडकच पाहिजे. कडक नसला तर आपले समोसे चांगले बनणार नाही आणि त्याला झाकून ठेवायचं आहे. सगळ्यात पहिले हेच करायचं आहे. ऑइल गरम झालं कढईमध्ये की त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जिरं. थोडासा हिंग टाकायचा आहे. आपण हिंगवाले समोसे बनवत आहे म्हणून हिंगने खूप छान अशी चव येते. आणि आपण जे पेस्ट बनवून ठेवलेली होती पुदिन्याची आणि हिरव्या मिरचीची ती पण टाकून घ्यायची आहे तेलामध्ये आणि खमंग खुसखुशीत आणि अशी छानपैकी खमंग अशी फ्राय करायची आहे तेलामध्ये. ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते आहे त्याच पद्धतीने छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. आणि 5 मिनटं लागतात ही फ्राय व्हायला, कारण की तो मसाला ओला असतो त्यामुळे थोडासा वेळ लागतो. आणि छान अशी खमंग खुसखुशीत करून घ्यायची. अशा पद्धतीने हातावरतीच कुस्करून घ्यायचे बटाटे ओबडधोबड, म्हणजे खायला खूप छान लागतात. आणि जास्त पेस्ट करायची नाही त्याची. अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते आहे. आणि त्यामध्ये टाकून घ्यायची आहे थोडंसं सॉल्ट. 2 चमचे या ठिकाणी घेतलेलं आहे मीठ. अशा पद्धतीने मीठ टाकून घ्यायचं. त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे छानपैकी स्वच्छ असं धुतलेला कोथिंबीरीने खूप छान अशी चव येते. आणि सगळे मसाले, कोथिंबीर आणि मीठ सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते आहे. या ठिकाणी घेतलेला आहे मैद्याचा डव आणि अशा पद्धतीने पेढे बनवून घ्यायचे आहे. ज्या पद्धतीने मी स्क्रीनवरती दाखवते आहे हाताने ते जे पेढे आहे ते स्मॅश करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने दाबून घ्यायचे आहे म्हणजे आपला पेढा छान असा तयार होऊन जातो. आणि ते लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते आहे अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. आणि ओव्हल शेपमध्ये आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. लक्षात ठेवायचं ओव्हल शेपमध्येच लाटायचं आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते आहे. आणि त्याच्या बिचोबीच कापून घ्यायचं आहे आणि त्याचे 2 पार्ट करायचे आहे. थोडंसं जास्त जाडही लाटायचं नाही आहे, जास्त पातळही लाटायचं नाही. जास्त जाड असलं थोडंसं असं लाटून घ्यायचं कापल्यानंतर. आणि त्याला एका साईडला पाणी लावून घ्यायचं आणि तो एकमेकांवरती चिपकवून द्यायचं दोघं पार्ट. ह्या पद्धतीने कोन बनवायचा आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं आहे अशाच पद्धतीने कोन बनवायचा आहे. आणि त्यामध्ये आपण जी भाजी बनवली होती त्या भाजीची फिलिंग टाकून घ्यायची आहे. आणि पुन्हा वरच्या कडेने पाणी लावायचं आहे. छोटासा ट्विस्ट द्यायचा आहे. आणि खालचं जी कळा असतात त्या कळा अशा दाबून घ्यायच्या आहे. आणि आपला जो समोसा आहे अशा बसलेला पाहिजे, म्हणजे आणि परफेक्ट आपला समोसा तयार होतो. आणि किचन टॉवेलवरती ठेवून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने मी अजून एक समोसा तुम्हाला बनवून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की समोसा कशा पद्धतीने बनवायचा. दुसरा जो पार्ट होता तो आपण घेतलेला आहे, त्यावरती पाणी लावलेलं आहे. आणि अशा पद्धतीने कोन बनवून घ्यायचा. एकमेकांवरती ते दोघं पार्ट असतात ते चिपकवून घ्यायचे आहे.
अशा पद्धतीने कोन बनवून त्याच्यामध्ये फिलिंग भरून घ्यायची आहे आणि वरच्या कडेने जे असतं ते पाणी लावून घ्यायचं आहे वरच्या कडेने अशा पद्धतीने आणि छोटासा ट्विस्ट द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने खालची जी कळा असते ती एकमेकांमध्ये दाबून घ्यायची आहे आणि आपला समोसा तयार आहे। या ठिकाणी बघू शकतात समोसे तयार झालेले आहे। आता तेल तापायला ठेवलेलं आहे। तेलचं जे टेम्परेचर असतं ते जास्त गरमही नको आणि जास्त थंडही नको। अशा पद्धतीने टाकल्यानंतर बबल्स यायला पाहिजे तेलाला अशा पद्धतीने आणि एका वेळेस जितके समोसे आपल्या कढईमध्ये येतील तितके समोसे टाकून घ्यायचे आहे। या ठिकाणी माझे 2च समोसे बनलेले होते म्हणून मी 2च समोसे टाकलेले आहे सुरुवातीला। नंतर मी अजून 2 समोसे ॲड केले होते। ते या ठिकाणी बघू शकता असं छानसा डीम आचेवरती ते तळून घ्यायचे आहे आणि छानसा ब्राऊन कलर येईपर्यंत खमंग आणि खुसखुशीत तसे तळून घ्यायचे आहे ते। ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती कलर दिसत आहे ना अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहे। बघू शकतात किती छान असे तळले गेलेले आहे आपले समोसे। हे खायला खूपच छान लागतात। तुम्ही एकदा जर बनवून बघाल तर बाहेरचे समोसे खाणं विसरून जाल। अशाच पद्धतीने आपले समोसे बनवून तयार आहे। या चटणीची रेसिपी मी लवकरच आपल्यासोबत शेअर करेल। नवीन असं चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओला एक लाईक नक्की करा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।